राज्यातील 360 गावात पाणलोट यात्रा पोहोचणार, मंत्री संजय राठोड यांची माहिती। राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला आहे। राज्यातील 30 जिल्ह्यातील 360 गावात पाणलोट यात्रा पोहोचणार आहे। जल आणि माती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे जनतेला पटवून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। आमच्या सीओ रणदिवे साहेबांनी प्रास्ताविक भाषणामध्ये उल्लेख केला की या कार्यक्रमाचा शुभारंभ हा आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या धामणगाव देव तालुका दारवा इथून केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराज चव्हाण साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं नियोजन या ठिकाणी झालं होतं, परंतु अडचण निर्माण झाल्यामुळे यात्रा न थांबवता ही यात्रा महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जावी, लोकांचं प्रबोधन व्हावं, जलसंधारणाच्या कामाच्या संदर्भामध्ये अधिकची माहिती मिळावी, यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मी तात्काळ निर्णय घेतला आणि शिवराज चव्हाण साहेबांनी त्याचं लोकार्पण हे ऑनलाईन पद्धतीनं 5 तारखेला केलं। त्यानंतर राज्याचा शुभारंभ आज या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे माझ्या हस्ते झालेला आहे आणि आता आजपासून हे रथ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। खरं तर 30 जिल्ह्यामध्ये आणि जवळपास आताच उल्लेख केला की 360 गावामध्ये हे रथ पोहोचण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि 3 रथ बनवलेले आहेत। 3 भागामध्ये महाराष्ट्रातल्या हे रथ फिरणार आहे आणि खरं तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल किंवा माती आणि जल हे येणाऱ्या आपल्या सर्व भविष्यासाठी किती महत्वाचं आहे हे यामधून खऱ्या अर्थानं लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। कार्यक्रम आम्ही अजून परत कसा घ्यायचा, काय घ्यायचा, कशा पद्धतीने तो आम्ही ठरवणारच आहोत, परंतु आज राज्यातलं मृद व जलसंधारण खातं हे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री यांनी ठरवलेलं आहे की राज्यामध्ये जे काही जिथे टँकर लागलेली गावं आहेत, जिथे दुष्काळ आहे, ही सर्व राज्यभरातली गावं टँकर मुक्त, दुष्काळ मुक्त करायची आणि त्या दृष्टीनं देशाचा कार्यक्रम तर आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2, परंतु यासोबत राज्याचा सुद्धा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा या सर्व गावामध्ये कशा पद्धतीनं कायमचा दुष्काळ हटेल हा प्रयत्न या ठिकाणी लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्यातून शासन या ठिकाणी प्रशासन करणार आहे। याच्यापूर्वी सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। त्याचा टप्पा 2 सुद्धा आता आम्ही केलेला आहे, त्याचंही काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु लोक सहभागाशिवाय याच्यामध्ये वेगवेगळे NGO सहभागी झाल्याशिवाय ही खऱ्या अर्थानं चळवळ होऊ शकत नाही आणि म्हणून विशेषतः या ठिकाणी वेगवेगळ्या NGOचं, वेगवेगळ्या जनतेचं, नागरिकांचं, ग्रामपंचायतचं सर्व सहकार्य या ठिकाणी भविष्यात आम्ही घेणार आहोत। आज महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या संस्था काम करत आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सन्माननीय अण्णाजी हजारे साहेब हे माझं गाव माझं तीर्थ म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या गावाला दुष्काळातून बाहेर काढलेला आहे, वेगवेगळे प्रयोग केलेला आहे। हिवरे बाजार आपण सर्वजण जाणतो, पोपटरावजी पवार साहेब हे अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, स्वतःचं गाव तर त्यांनी केलेलंच आहे, पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या गावामध्ये लोकांच्या सहभागातून अशी क्रांती झाली पाहिजे हा प्रयत्न त्यांचाही आहे।
नुकतंच आता नाम फाउंडेशन सोबत आम्ही करार केला. नाना पाटेकर असतील, मकरंद अनासपुरे असतील, यांच्यासोबत करार झालेला आहे. त्यांना आम्ही सोबत घेतलेला आहे. श्री श्री रविशंकर नावाचे आपल्याला माहीतच आहे की त्यांची सुद्धा NGO आमच्यासोबत काम करत आहे. पाणी फाउंडेशन, अभिनेता आमिर खान हे सुद्धा आमच्यासोबत काम करत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक लोकांना सोबत घेऊन भविष्यामध्ये आपली जी भावी पिढी आहे त्या पिढीला माती आणि पाणी ही कशा पद्धतीनं महत्वाचं आहे आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा आपलं खऱ्या अर्थानं भविष्य या ठिकाणी या दोन गोष्टीवर अतिशय महत्वाचं आहे. आणि अनेक लोक काम करतात मातीसाठी. आपल्याला सर्वांना माहीत आहे जग्गी वासुदेव त्या ठिकाणी काम करतात. म्हणून या सर्व लोकांचं या ठिकाणी सपोर्टने महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून आज या यात्रेच्या माध्यमातून खरं तर 30 जिल्ह्यामध्ये भरपूर गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. आणि फक्त यात्रा काढूनच काम संपणार नाही, तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम सुद्धा वेगवेगळे आज मृद व जलसंधारण खात्याचे अनेक आमचे कार्यक्रम चालू आहेत. आदर्श गावाचाही आमचा कार्यक्रम चालू आहे. बंधारे आम्ही बांधतो आहे, शेततळे होतो आहे, गाव मुक्त धरण, गाव युक्त शिवार हे कार्यक्रम चालू आहे. नवीन सुद्धा प्रकल्प दुष्काळी भागामध्ये देण्याचं या ठिकाणी नियोजन शासनाचं आहे. माता ते पायता पाणलोटच्या माध्यमातून खरं तर क्रांती या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी लोक सहभाग घेऊन ही चळवळ मजबूत करणार आहोत. आणि यासाठी जनतेचं, नागरिकांचं सहकार्य या विभागाला खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे. आणि ते सहकार्य नक्कीच मिळेल ही अपेक्षा मी व्यक्त करतो. या यात्रेच्या माध्यमातून जे जे आमची टीम या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करत आहे त्यांना मी या यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि खरं तर हा विभागाचा कार्यक्रम जरी असला तरी भविष्यासाठी या मानव जातीसाठी, मनुष्य जातीसाठी किंवा कोणत्याही सर्व भविष्यासाठी आपल्या सर्वांना अतिशय आवश्यक आहे. माती आणि पाणी हे किती महत्वाचं आहे हे आपण सर्वजण जाणतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पर्यावरण आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे. याच्यात आपण सर्वजण हा आपला कार्यक्रम आहे असं समजून काम करूया, एवढंच आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है।
कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।